नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुम्ही 2026 या माध्यमिक शालांत परीक्षेला सामोरे जाणार आहात। आपला पाठ्यपुस्तक आणि आपला अभ्यासक्रम आपण पूर्ण केलाय, परंतु हा जो कालावधी आहे जानेवारी आणि आपला सुरुवातीचा फेब्रुवारी, यामध्ये आपल्याला उजळणी आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करणं खूप आवश्यक आहे। हा विचार घेऊनच आम्ही आज विषय संस्कृत कृतिपत्रिका षष्ठ विभाग अपठितम या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। हा जो विभाग आहे विद्यार्थी मित्र हो, काही विद्यार्थ्यांना अतिशय सोपा जातो, पण काही विद्यार्थ्यांचे तिथे गुण जातात। त्याला काही कारण आहेत, ती आज आपण समजून घेणार आहोत। यामध्ये या षष्ठ विभागामध्ये हा जो पाठ्यपुस्तकातला जो भाग असतो तो आपल्याला परिचित असतो, परंतु अपठितम म्हटलं की त्यामध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आपल्याला अभ्यास येतो आणि मग मुलांना तो विभाग कठीण जातो। हा एकूण 8 गुणांचा विभाग आहे। यामध्ये गद्य आणि पद्य ह्या दोन्ही विभागाचा समावेश असतो। पहा, तर पहिला प्रश्न आपल्याला असा आहे, अ विभागामध्ये गद्यांशम पठित्वा कृतीही कुरुत। आपल्याला एकूण 6 प्रश्न विचारले जातात। त्या 6 प्रश्नांपैकी आपल्याला 4 प्रश्न लिहायचे आहेत, 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। हा जो पूर्ण पॅरेग्राफ आहे हा तुम्ही अगोदर वाचलेला नसतो, त्यामुळे पटकन उत्तरं येत नाही। यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रश्नपत्रिकेचा हा प्रश्न सोडवणार असाल त्यावेळेला प्रत्येक शब्द हा शांतपणे वाचणं आवश्यक आहे। आणि आपल्याला सगळ्याच शब्दांचा अर्थ येणार नाही, परंतु आपण त्याची जुळवाजुळव केली तर नक्कीच आपल्याला हा पॅरेग्राफ नक्कीच समजेल। तर पहा, एकदा सुमेधः वने अभ्रमत आतपेन श्रान्तः सह आम्रवृक्षस्य अधः उपाविशत तदा एव वृक्षात एकं फलम अपतत। अगदी एक एक ओळ वाचून त्याचा कर्ता, त्याचं कर्म, त्याचं क्रियापद हे अगदी शांतपणे जर वाचलं तर नक्कीच आपल्याला अर्थ लागतो, कारण आपण त्या शब्दांचा अभ्यास केलेला असतो। पहा तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये जे प्रश्न आहेत याचा आपण खरोखर अगोदर अभ्यास केलाय। आपण जर 5वा विभाग पाहिला व्याकरणाचा, तर त्या विभागामध्ये हे सर्व झालेलं असतं। आपण इयत्ता 8वीला संस्कृत शिकलो, इयत्ता 9वीला शिकलेलो आहे, तेच पुढे आपण त्याची उजळणी करत पुढे अभ्यास करत असतो। पहा तर, पूर्ण वाक्येन उत्तरत, यामध्ये तुम्हाला आतपेन श्रान्तः सुमेधः कुत्र उपाविशत, जर तुम्ही कर्ता पाहिला, जर तुम्ही क्रियापद पाहिलं तर नक्कीच तुम्हाला इथं याच पॅरेग्राफ मध्ये हे उत्तर मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, प्रातिपदिकम लिखत। आता मुलांचे गुण कुठे जातात ते सांगते। मुलांचे गुण जातात या प्रश्नामध्ये, कारण मुलं हा प्रश्न समजून घेत नाही। अतिशय सोपा आहे। आपण इयत्ता 8वीला जे शब्द शिकलेलो आहोत, जी नामं शिकलोय, जी सर्वनामं शिकलोय, त्यामधूनच आपण हा अभ्यास केलेला आहे। आता तुम्ही जर पाहिलं तर हा शब्द मनसी, परंतु विद्यार्थी कुठे चूक करतात, मुळात स्वरांत शब्द आणि व्यंजनांत शब्द यांची सांगड किंवा यांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जर तुम्ही पाहिलं तर मनस म्हणजे आपण इयत्ता 8वीला काय शिकलो, तर अकारांत, आकारांत, ईकारांत आणि आपण 9वीला शिकलो उकारांत। त्याच नंतर आपण पितृशब्द हा शब्द शिकलो, तो देखील ऋकारांत। त्यानंतर आपण व्यंजनांताकडे गेलो। व्यंजनांतामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला शब्द होता तो होता मरुत, तकारांत। त्यानंतर होता आपल्याला सरित, मग नंतर जगत आणि चंद्रमस। चंद्रमस झाल्यानंतर आपल्याला अप्सरस होता, पयस होता। म्हणजेच काय, ज्याच्या अंती जो कारांत असतो त्या कारांताला आपण शब्द लावून कारांत असं म्हटलं जातं। त्यामधला हा मूळ शब्द आहे मनस। आता मनसी ही सप्तमी विभक्ती आहे, सप्तमीचं एक वचन आहे। म्हणजेच काय, तर प्रातिपदिकम याचा अर्थ असा की त्याचा मूळ शब्द लिहिणं आवश्यक आहे, तर आपल्याला अर्धा मार्क्स मिळतो। म्हणजे ज्या वेळेला आपण 8वी म्हणा 9वी म्हणा आपण अभ्यास करतो, त्यावेळी जे आपल्या तालिकेच्या खाली शब्द दिलेले असतात त्याचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक असतं। त्यानंतर अहम म्हणजेच काय, तर हे आपल्याला अस्मदचं सर्वनाम, अस्मद हे त्याचं मूळ रूप आहे। इथे तुम्हाला सराव करण्याची खूप आवश्यकता आहे की प्रत्येक शब्दाचा मूळ शब्द काय आहे
हे इथं समजणं आवश्यक आहे आणि इथेच आपले गुण जातात. म्हणून विद्यार्थी मित्र हो, ह्या प्रश्नाचा जास्त प्रमाणात सराव करा. पुढे आहे आपला तिसरा प्रश्न, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. आता इथे मुलं अगदी आनंदाने उत्तर सत्यम असत्यम लगेच लिहितात, परंतु इथे अर्धा मार्क्स त्यांचा कमी होतो आणि त्यांना ते लक्षात येत नाही. त्याला कारण असं आहे की बोर्डाच्या नियमानुसार इथे तुम्हाला वाक्य पुनर्लिखित्वा म्हटलंय. तुम्ही घाईमध्ये काय करता, पुनर्लिखित्वा तो शब्दच वाचत नाही आणि फक्त सत्यम किंवा असत्यम लिहून मोकळे होता. त्यामुळे तुमचा इथे अर्धा मार्क्स जातो आणि पुन्हा दुसरीकडे अर्धा गेल्यामुळे पूर्ण 1 मार्क तुमचा कमी होतो. म्हणजे जिथे आपल्याला 100 मिळणार आहे तिथे आपण पुन्हा 99 वर येतो. तर या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. आता इथे देखील तुम्हाला काहीच पाठांतर करायचं नाहीये. इथे तुम्हाला हे वाक्य इथे या आपल्या उतार्यामध्ये शोधायचंय. आता हा जो उतारा आहे इथे जर आपल्याला हे वाक्य मिळालं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की आपलं उत्तर सत्यम आहे की असत्यम आहे. अगदी जसंच्या तसं जर वाक्य आपल्याला इथे दिसलं तर आपलं उत्तर आहे सत्यम आणि त्यात थोडासा किंचित जरी बदल असला तरी आपलं उत्तर असेल असत्यम. यानंतर पुढचा प्रश्न आपला आहे चौथा प्रश्न, माध्यम भाषया सरलार्थम लिखत. आता हा प्रश्न आपल्याला थोडा कठीण जातो. यामध्ये तुम्हाला या प्रश्नामध्ये वृक्षे बहुनी फलानी आसन, मग यासाठी आपल्याला प्रथम कर्ता पाहायचा आहे, त्यानंतर त्याचं कर्म पाहायचं आहे आणि शेवट आहे तो आहे तुमचं क्रियापद. क्रियापदावरून आपल्याला काळ समजतो. मग तो लट लकार आहे, लंग लकार आहे की विधिलिंग लकार आहे की लोट लकार आहे की लूट लकार आहे, हे आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे तो जेव्हा समजला की तुम्हाला पूर्ण वाक्याचा अर्थ त्याची सांगड घालून तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतं. तरी देखील काळजी करायची आवश्यकता नाही. आपल्याला 6 प्रश्न आहेत. या 6 प्रश्नांमधून आपल्याला 4च प्रश्न लिहायचेत. त्यामुळे जरी तो कठीण गेला तरी पण तो थोडक्या प्रमाणात का होईना जसं जमेल तसं लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा आहे 5वा विभाग, गद्यांशात लंग लकारस्य क्रियापदम चिनुत लिखत छ. आता गद्यांशामध्ये आपण जे कारक शिकलोय, मी अगोदर तुम्हाला सांगितलं की आपण कोणकोणते कारक शिकलेलो आहोत. आपण लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार हे शिकलोय. यामधलाच एक प्रकार जो आहे तो आहे तुमचा लंग लकार. आता ओळखणं किती सोपं आहे बघा. तुम्हाला एक गोष्ट सांगते की त्या लंग लकाराच्या बाकीचे जे धातू आहेत त्या धातूंना अ लागत नाही आणि लंग लकाराच्या धातूला अ लागतो. त्यामुळे अगदी सहज आपल्याला उत्तर मिळू शकतं. म्हणून इथे लक्षात ठेवायचंय की लंग लकाराला अ हा आगम अगोदर लागतो. त्यामुळे आपल्याला इथे 1 मार्क सहज मिळेल. अजून इथे तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला जातो, अव्ययम चिनुत. आता अव्ययम चिनुत तर मुलं घाईघाईत काय करतात, त्यांना जास्त माहिती असते की डोक्यात बसलेलं असतं. त्वांत अव्यय, तुमंत अव्यय, लेबंत अव्यय हे त्यांच्या डोक्यात असतं आणि पटकन त्यातलं तर शोधून ते लिहितात. परंतु प्रश्न नक्की नीट वाचत जा की त्यामध्ये तुम्हाला कोणतं अव्यय सांगितलंय, हेत्वर्थक सांगितलंय की पूर्वकालवाचक सांगितलेलं आहे. इथे त्यांनी त्या प्रश्नामध्ये जर कोणतंच नाही फक्त अव्ययम चित्वा म्हटलं तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला अनेक अव्यय आहेत. त्यामध्ये च आहे, किम आहे, अत्र आहे, तत्र आहे. त्याचबरोबर जसं आपण मराठीमध्ये आणि, किंवा, परंतु हे जसे मराठीत आपले अव्यय आहेत की ज्या अव्ययांना कोणताही प्रत्यय लागत नाही, कोणत्याही लिंग वचनामध्ये त्यांचा बदल होत नाही, हे झाले आपले अव्यय. त्यामध्ये ते अव्यय तसे शोधून आपल्याला लिहायचे. आणि जर त्यांनी सांगितलं पूर्वकालवाचक शोधा तर पूर्वकालवाचक, आणि जर त्यांनी सांगितलं हेत्वर्थक शोधा तरच हेत्वर्थक शोधायचं, अन्यथा इथे मार्क्स जाण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे 6वा विभाग, कारक परिचयम कुरुत. तर हा कारक परिचयम कुरुत आपण कारक हे इयत्ता 8वीला शिकलोय. आता कारक कोणकोणते आहेत, तर पहिला कारक आहे कर्ता, दुसरा कारक आहे कर्म, तिसरं कारक आहे करणम, चौथं कारक आहे अपादानम, चौथं कारक आहे संप्रदानम, 5वं कारक आहे अपादानम, 6वं ही कारक नाहीये तर ते संबंधवाचक आहे आणि 7वं आहे अधिकरणम. आता याचं आपल्याला लक्षात कसं घ्यायचं, तर आपल्या जी तालिका आहे आपण अगदी 8वी पासून शिकत आलोय ते आपण 10वी पर्यंत भगवत शब्द शिकलोय. त्याचबरोबर आपण
आत्मन शिकलोय, राजन शिकलोय, वाच, दिश, हे अनेक नामं आपण शिकलोय. या नामांची जी तालिका असते त्यामध्ये जी विभक्ती असते त्या विभक्तीच्या नुसार आणि अर्थाच्या नुसार जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला हा मार्क्स मिळेल. आणि इथे त्याचा आता समजा वृक्षात अंडरलाईन ज्याला केलं ते वृक्षात, मग याची आपल्याला कारक विभक्ती आपल्याला शोधायची आहे. जसं देवः, देवम, देवेन, देवाय आणि देवात. म्हणजे जसं देव अकारांत पुल्लिंगी एक वचन आहे तसं वृक्ष वृक्षात. या वृक्षात ही पंचमी विभक्ती असल्या कारणाने आपलं कारक विभक्ती आहे अपादानम. मग इथं उत्तर लिहिताना तुम्हाला वृक्षात हा खाली शब्द लिहून त्याला अंडरलाईन करून पुढे अपादानम आणि दंड द्यायचा आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला 6 प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे आहेत. हा झाला आपला गद्य विभाग. यानंतर आहे पद्य विभाग. आता पद्य विभाग म्हटलं तर आपण जेव्हा वर्गामध्ये सुभाषित शिकतो तेव्हा आपल्याला आपल्या शाळेतल्या शिक्षिका आपल्याला शब्दार्थ देतात, अन्वय देतात. त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येतं की अरे हा याचा अर्थ असा असा आहे. त्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं कठीण जाईल, परंतु जर व्यवस्थित शांतपणे जर त्याचं वाचन केलं तर नक्कीच इथे सुद्धा पूर्ण गुण मिळतील. पहा, एक श्लोक दिला जातो 2 ओळींचा आणि त्याच्यावर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. एक जो पहिला प्रश्न असतो पूर्ण वाक्येन उत्तरत, 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचा आहे, 1 गुण आहे. यामध्ये इथेच त्याचं उत्तर आहे केन समम सख्यम न कारयेत. म्हणजे पहिल्या ओळीवर एक प्रश्न असतो आणि दुसऱ्या ओळीवर एक प्रश्न असतो. त्याची थोडीशी सांगड घातली, करता पाहिला, शेवटचं कारयेत क्रियापद पाहिलं तर नक्कीच आपल्याला याचं उत्तर मिळेल. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की दृशम अंगारह दहती. पहा, उष्णम दहती च अंगारह हे उत्तर आहे. म्हणजे अगदी एक शब्दाचं उत्तर आहे. त्यामुळे इथे मार्क्स मिळणं काही कठीण नाही. फक्त शांतपणे घाई न करता प्रश्नाचं उत्तर लिहिणं आवश्यक आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थकम शब्दम लिखत. विद्यार्थी मित्र हो, इथे विरुद्धार्थी म्हटलंय परंतु आपल्याला समानार्थी त्याचबरोबर विरुद्धार्थी असे दोन्ही पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण आपला जो 5वा विभाग आहे त्यात आपल्याला 3 गुण आहेत, समानार्थी आणि विरुद्धार्थी. आपला अभ्यास तिथेच झालेला आहे. त्यामुळे हा मार्क्स मिळणं काही कठीण नाही. आणि कधी कधी आपल्याला त्याच श्लोकामध्ये याचं उत्तर दिलेलं असतं, ते फक्त शोधायचं असतं. आता इथे तुम्हाला दुर्जनः अतिशय सोपा विरुद्धार्थी शब्द आहे, त्याला उत्तर आहे सज्जनः. याला देखील 1 गुण आहे. अशा पद्धतीने तुमच्या या श्लोकासाठी 2 गुण आहेत. त्याच्यानंतर त्यामध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये पद्यांशम पठित्वा जाल रेखा चित्रम पूरयत. हा मुलांना असं वाटतं की खूप कठीण आहे, परंतु इथे अगदी सहज गुण प्राप्त होतात. पहा तर एक श्लोक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे कोणता विभाग त्यात लिहायचा आहे ते त्यांनी दिलंय. आता बोर्डाच्या नियमानुसार बरेच इथे काय सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही इथे पेनानेच याचं लेखन करायचं आहे. म्हणजे जो तुमचं जाल रेखाचित्र आहे ते पेन्सिलने न काढता ते कंपल्सरी तुम्हाला इथे पेनानेच काढायचं आहे. आता मतिमान न प्रकाशयेत आणि 1 उत्तर दिले आपल्याला, इतर शोधायचं आहे. मग यामध्ये आपलं इथे काय काय आलंय आणि काय राहिलंय हे फक्त इथे आपल्याला टाकायचंय. पहा तर मतिमान न प्रकाशयेत हे झालं. त्याच्यानंतर गृहे दुश्चरिताणी हेही झालंय. म्हणजे काय राहिलंय तर अर्थनाशम राहिलंय, ते आपण एका गोलमध्ये टाकणार आहोत. मनस्तापम हे दुसऱ्या गोलमध्ये टाकणार आहोत. बंधनम हे 3ऱ्यामध्ये टाकणार आहोत आणि अवमानम हे 4थ्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे फक्त आपल्याला तिथे पाहायचं आहे, त्याप्रमाणे तो प्रश्न सोडवायचा आहे. आता यामध्ये गुण कुठे जातात, विद्यार्थी काय करतात तर पहा, विद्यार्थी नाशनम हा जो आहे, हा जो अनुस्वार आहे हा हलंत न लिहिता तसाच लिहितात. म्हणजे इथे तुम्हाला म हा हलंत लिहायचा आहे तर तो अनुस्वार स्वरूपी लिहायचा नाही. म्हणजे अर्थनाशनम म हा हलंत लिहायचा आहे. इकडे देखील तुम्हाला बंधनमचा सुद्धा मनस्तापम, बंधनम आणि अवमानम
हा तुम्हाला कंपल्सरी म हा हलंत लिहायचा आहे, अन्यथा इथे सुद्धा तुमचे मार्क्स जाण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण अपठितम प्रथम 6 प्रश्न, त्यामध्ये 4 सोडवायचे आहेत. त्यानंतर आपले 2-2 गुणांचे असे 4 मार्काचे असे एकूण आपला 8 मार्कांचा हा विभाग झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रो, आता जो कालावधी आहे फेब्रुवारी परीक्षेच्या अगोदर, यामधला जो वेळ आहे, यामध्ये तुम्हाला रोज कमीत कमी 2 अपठितमचे उतारे आणि तो प्रश्न त्यामधले श्लोक हे सोडवणं आवश्यक आहे. तर नक्कीच तुम्हाला एकूण जे 8 गुण आहेत ते नक्कीच मिळतील आणि तुम्हाला पुढील परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.